तुम्हाला एवढे आरोप केले त्यांनी ते तुम्ही ते सांगितलेलेच आहेत, पण आपण जरा वरती जाऊन चालेल ना, पाहूयात. चालेल ना. जे क्षेत्र आहे त्यांचं. मी तुम्हाला आहे ना पूर्ण हे देतो बघा. आता तुम्ही इथं आले तर बरं होईल. आता बघा, तो तिथं मी माझ्या वडिलांनी काठी उभी केलेली आहे. हा, म्हणजे दिसते. काठीच्या 2 फूट त्यांनी माती वर टाकलेली आहे. तिथं बघा, काठीच्या 2 फूट माती त्यांनी, ही माती ना काठीच्या, आता त्याची नवीन काय म्हणतो आपण त्याला, याला काय बोलतात, लेवल आहे. Level. याचा अर्थ त्यांनी काय करायला पाहिजे, आपली जमीन कट टू कट काढायला पाहिजे ना. बरोबर. 2 फूट माझ्या बाजूला आहे. आता उद्या जर मी ते काढून घेतलं माझे 2 फूट, तर उद्या येऊन तो काय म्हणणार का तू माझी जमीन कोरली आणि परत मला आरवी करणार. बरं, तो सांगतो की मी अपंग आहे. तो अपंग आहे, पण त्याची भाषा ह्या पट्टीची आहे. कोणालाही जाऊन विचारा, किती माणूस समोरचा शांततेत सहन करू शकत नाही. आता हा बांध घालायची काही गरज नव्हती. तू तुझं काढून घे ना, माझं काय म्हणणं नाही. ह्या अशा गोष्टी तो करतो, आणि ह्या गोष्टी केल्या का फक्त मी अपंग आहे याचा भाव करून तो काय करतो की मला दमदाटी करतो, एवढंच सांगतो. आता हा बांध बघा, ही काठी बघा, सरळ होती ती वाकडी करून टाकली. समोर दिसतंय आपल्याला, समोर दिसते. जास्त जाऊ द्या. आता हे बघा, ह्या बाजूने जे फ्लावर लावले त्यांनी सर, ही फ्लावर बघा, ह्या आता मी तुम्हाला दाखवू शकतो ते जाऊन. शेवटचे जे काही 4-5 रोप आहेत ते एक्झॅक्ट बांधावर आहेत, एक्झॅक्ट बांधावर. म्हणजे तो काय करणार, उद्या ट्रॅक्टर आला का ते काढण्यासाठी ट्रॅक्टर बांधावर घालणार. बरं, त्याचे अल्पवयीन पोरं आहेत, 10वी-12वीचे पोरं ट्रॅक्टर चालवतात. त्याची 10वी-12वी पण नाही, 7वी-8वीचे पोरं आहेत, ती ट्रॅक्टर चालवतात. त्याच्यावर ट्रॅक्टर घालणार, तो बांध ढसळणार काय होणार, हे सगळं पाणी माझ्याकडे येणार. बरं, हे पूर्वी झालेलं आहे, आणि हे सांगायला गेलं की तू परत आम्हालाच उलट बोलणार. ज्याच्याकडून पाणी गेलं त्याच्याशी बोला. आता वरचा एक मुद्दा मी तुम्हाला दाखवतो. काल मी साहेबांसमोर बोललो का हा काय करतो, त्याच्या आताच झालेल्या खुरापणीमध्ये त्यांनी त्याचा लोळा काढला आणि माझ्या क्षेत्रात टाकून दिला, पूर्ण माझ्या टाकून दिला. त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. तर मग मी काय केलं, आईला सांगितलं वाद घालण्यापेक्षा त्याच्याकडे जा आणि त्याला सांग की बाबा हा तुझा लोहाळा उचलून घे. तो आला, बघितला आणि निघून गेला. अक्षरशः मी 8 दिवसांनी आलो आणि तेव्हा तो लोहाळा उचलून मी साईडला टाकला. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे, फोटो पण आहेत. ते फोटो मी तुम्हाला दाखवतो, ते पण तुमचे कोणी प्रेक्षक असतील त्यांना दाखवा. आपण आता ना पुढच्या बांधावर जाऊयात. हा जो त्यांचा माल आहे, आता इथं एक क्षेत्र आहे आणि वरती पण आहे. बरोबर. तर त्यांनी त्यावेळेस असं सांगितलं होतं की ह्या 29 गुंठ्यावर तर झालाय प्रादुर्भाव, पण त्याच्यापेक्षा वरती जे आहे त्याच्यावर काहीतरी थोडासा असं ते म्हटले होते. पण आपण प्रत्यक्ष जाऊन बघू. आता या गोष्टीला पण बरेच दिवस झालेत बातमी करून, आणि औषध फवारणीला पण बरेच दिवस झालेत. आपण बघूयात नेमकं काय आहे. आता हे क्षेत्र तुम्ही पाहताय सगळे, हे त्यांनी इथं औषध फवारणी केली होती. त्याच्यातली काही गवत अजून बघा किती शिल्लक आहे. हा बघा, आता मी ना इथून खाली माझी फवारणी केलेली, इथून माझा प्लॉट चालू झालाय, इथून खाली माझी फवारणी चालू केली, इथून तर मागाशी दाखवल्याप्रमाणे तिथून वर हा एवढा माझा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये एवढी जागा शिल्लक आहे, एवढी जागा शिल्लक आहे. आता बघा इथं आपण पाहू शकता, यांचं क्षेत्र बघा, इथून आहे एवढे 1 2 3 4 सारे आहेत. अशा पाहिलं तर अशा हे आपल्याला मोकळ्या दिसत आहेत, यांच्या बांधाच्या पण, आणि त्याच्या पलीकडे बांध आहे. हा बोला सर. हा, आता बघा त्याचं म्हणणं असं आहे, आता तिथून वर तुम्ही जिथं आता उभे होते ना, इथून वर माझा मालच नाही, हे सगळं गायांचं खायचं, इथं मारायचा काही संबंध नाही. त्याचं म्हणणं असं, माझ्याकडून ते सगळं खराब झालं किंवा जे काही झालं. मग ह्या प्लॉटला काय झालंय, आता हे प्लॉट बघा, आता मी हात नाही लावू शकत इथं काही, पण हा प्लॉट बघा. आपण पाहूयात. आता इथे बघा, हा कांदा आहे पूर्ण सडलेला आहे. मग नेमकं हे कशामुळे सडलं असेल सांगता येईल आपल्याला, हे काय इथं तर काय फवारणी, तुम्ही इथं फवारणी केली होती का? इथं फवारणीचा संबंधच नाही काय, इथं जर मालच नाही माझ्या वरच्या बाजूला, ती मारेल का? इथं मका सगळी जनावरांचं खाद्य आहे. तर मग बरं, हे काही 4 साऱ्याला असं काय नाही, पूर्ण प्लॉट मध्ये फिरा आणि बघा काय विषय त्याचा. खालची आणि वरची कंडिशन सेम आहे. माझ्याकडून झालं असेल नसेल हा भाग पुढचा, मग याला काय झालं. 4 गावचे लोक म्हटलं येऊन बघतात. मी मान्य करतो, तू शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, पण पहिला मुद्दा असा आहे, जर तुझं म्हणणं आहे की 3 लाख रुपयाचं माझं नुकसान झालंय, मी तुझा किती दुश्मन असेल तरी तू पहिल्यांदा येऊन मला एक फोन करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची माझ्या समोर 2 वेळा गाडी झाली, तुम्हाला क्रॉस झालाय 2 वेळा, मी त्याच्या 8 दिवसाने आलो तेव्हा त्याने मला फोन करायला पाहिजे. तर मी तू 4 शिवाय देऊन बोल, पण तुझ्याकडून अशी गोष्ट घडलेली आहे, तू मला त्याचं काय करशील बोल. किंवा 4 लोक, मी पण त्या गावात मला चांगलं वाटतं, माझंच गाव आहे ते, पण ते काही वेगळं नाही, मी पण जिंदाडच आहे. मग त्याने त्याचे जे मागच्या बाईटमध्ये तुमच्याकडे 4 लोक मागं तुमच्या उभे होती ना, त्याच्या मागं तेच माझे पण ओळखीचे एकदम खास, त्याच्यापैकी 3 माझा नंबर होता.
जरी त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की त्याचा माझ्याकडे नंबर नाही, मग त्या तिघांकडे माझा नंबर आहे, आज मी तो त्यांना तुमच्या समोर कॉल लावून देऊ शकतो. नाही मला हे विचारायचंय, त्यांनी ज्या वेळेला सांगितलं की अमुक अमुक नुकसान झालेलं आहे, हा 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 एवढं जे त्यांचा जो खर्च आहे, हा. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मग नेमकं भरपाईचं कसं काय, त्यांचं जे खर्च आहे तो तुम्हाला मान्य आहे का? कसं? नाही नाही, त्यांनी मला त्याचा आणून द्यावा पुरावा की बाबा हे तुझ्याकडूनच झालेलं आहे, आणि त्यांनी हे पण आणून द्यावा की एखाद्या कुठले त्याच्या ओळखीतल्या कोणत्या दुकानदाराकडून आणून द्यावा तर ह्या औषधाचा रिझल्ट एवढ्या 20 दिवसानंतर येतो. हा. हा, हे त्यांनी द्यावा मला, तसे मला पुरावे दे, काय असेल तर आपण पुढे बघू. बरोबर. किंवा हा, लॅब टेस्ट करा, तुम्ही माती टेस्ट करा, काहीतरी करा, आणि मग माझ्यावर आरोप कर. मला 2 वेळा पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं, म्हणजे काही कारण नसताना. पहिली गोष्ट, तू माझा शेजारी किती दुश्मन असतील तर 3 लाख रुपयाचं नुकसान झाल्यावर माणूस बोलणारच आहे. मी बोलल, जगातला कोणताही माणूस बोलल. इथं 30 रुपये गेले तर माझ्याला हळहळ वाटते. 3 लाख रुपये नुकसान सहन करून तुझं एवढा इगो आहे की 3 लाख गेले तरी चालतील, पण शेजारच्याला फोन नको करायला. सिंपल गोष्ट आहे. बर, आता शेवटला मला असं विचारायचंय, हे एवढं सगळं जे काही घडले, हम्म. मग नेमकं याच्या मागे नेमकं दुसरं काही कारण असू शकतं का? दुसरं कारण काहीच नाही. आता सिंपल गोष्ट आहे बघा, का मी त्याला बऱ्याच 2 वर्षापासून आहे ना, बऱ्याच 2 वर्षापासून मी त्याला कुठल्याच चुकीत सापडत नव्हतो, कुठल्याच नाही, काही कारणच नाही. मी येत नाही, आई वडील बोलूच शकत नाही आणि बोलणार पण नाही. मला माहिती माझे वडील तर मला वाटत नाही की अजून कोणाशी भरभरून असे बोलले असतील बाबा. एवढे काय, ते कधी गावात जात नाही, काय नाही, शेती आणि शेती एवढंच त्यांचा विषय. ते पण पाणी भरणं एवढंच, ते कधी औषधाला जाते नाही, काय नाही, साधा स्वभावामुळे हा विषय. तर ते झालं कसं, ती शेती माझ्याकडे आली, त्यांनी माझी माती उचलली, तेव्हा मी त्याला बोललो. त्याला राग आहे माझा पहिल्यापासून, 100% राग आहे. आणि कुठलीही गोष्ट झाली की मी त्याला फोन करून सांगायचं, अरे असं आज झालंय, ते कर, तसंच झालं, मग त्याला तो राग आहे. आता लांब कशाला बघा, त्यांनी तिथं मुरम टाकलेला आहे, माती, ती माती टाकली विहिरीतून आणून, त्यांनी मुरम टाकला तिथं. पाहूयात, ते काहीतरी मुरमाचा विषय आहे. आता हे जे वाद असतात ते शेतकऱ्याच्या, प्रत्येक शेतकऱ्याला हे आहेच आहे. कुठं कुठं काय मोजणीचा असेल. आता बघा या ठिकाणी बघा, हा नवीन लोळा आहे सगळा, हा सगळा जो नवीन लोळा दिसतो इथं ना, हा लोळा, हा त्याने इथून उपटला, त्याचे कोणी कामगार असतील, बायका कामगार किंवा काय, इथून उपटला आणि सगळं इथं टाकून दिला. त्याचा माझ्याकडे फोटो आहे, त्याच दिवशीचा फोटो आहे, दुसऱ्या दिवशीचा मी आलो होतो. तर मी माझ्या आईला म्हटलं की हा लोळा इकडे कोण टाकून दिला एवढा उपटून, तर ती म्हणली का त्यांनी खुरपणी केली आणि तो टाकला इकडं. म्हटलं मग त्यांना सांगितलं नाही का? तर ती बोलली मी त्यांना सांगितलंय की तो लोळा उचलून फेकून दे म्हणून. हीच गोष्ट मी काल जेव्हा काल साहेबांसमोर गेलो, मी साहेबांना म्हटलं, साहेब हा फोटो बघा, हा शेतकरी वारंवार मला त्रास देतो आणि भांडणं काढतो, का जेणेकरून माझं काहीतरी भांडण झालं पाहिजे त्याच्याशी, मी त्याच्या तोंडाला तोंड लावलं पाहिजे. हा मला लोळ्याचा फोटो आहे, हा माझा बांध आहे आणि त्याने टाकला इकडं. कारण काय? मी त्याला पण दाखवला, त्याने 2 कोण जोडीदार आहेत त्यांना पण दाखवला. तेवढं ते मला काय माहित नाही, ज्याने टाकलं त्याला विचार. आता विचारायचं कोणाला? शेती तुझी, मी विचारायचं कोणाला? कामगारांना? काय मी लक्ष ठेवायचं कामगार कुठं काय टाकतात म्हणून? हा, दुसरा विषय असा, हा दुसरी बघा, हा मुरम टाकला बैसरवर, हे बघा आता हे खांबळे बिंबळे मोडलेले, हे वडिलांनी इथं लोखंडी टाकलंय आणि हा उभं ठेवलाय. आता आम्ही खर्च केलेला खांबळा आम्ही तर काही तोडू शकत नाही, हे सगळं तोडलेलं आहे, असं सगळीकडे आहे, असं सगळीकडे आहे. आता हा मुरम आहे, त्याला तिथं त्याने जो काय त्याच्या पद्धतीने टाकला असं, तो त्याच्या कामासाठी टाकला. तर त्याने काय करायला पाहिजे नियमाने, ही तू इकडे टाकायला पाहिजे ना. बरोबर. तर तुझा आहे, तुझ्या पद्धतीने टाक. हे बघा त्याने इथपर्यंत टाकून ठेवला. आता पावसामुळे ना हा खचलाय खाली, नाही हा जमिनीच्या वर 1 फूट भर होता. म्हणजे ही माझी जायची जागा आहे. तुमचं जे मोजणीचं हे आहे इथं आहे नंबर, हा तो इथं तिथं आहे. हा आणि हा इथून एवढा भाग जो आहे, हा ओतून दिला डायरेक्ट, इथे डेट टाकले. म्हणजे त्यांच्या हद्दीत त्यांनी मुरुम खाली करायला पाहिजे होता. पाहिजे, बरोबर आहे ना, इकडेच करायला पाहिजे ना, इकडे टाकायचं काही कारण आहे? बरं, तो आला ह्या लेवलला, माझी कुठलीच गाडी जात नव्हती. आता मी तिकडे असल्यामुळं, बाहेर असल्यामुळं वडिलांना सांगितलं का ऊसाची गाडी आली रोपाची, तुम्ही खाली करून घ्या. इथं आल्यावर प्रश्न पडला गाडी खाली कशी करायची. ह्या वडिलांनी जवळजवळ 1 ते 1.5 तास घालून हे सगळं खाली ओढून घेतलं असं. बरं, त्याच्या आधी 4 ते 5 दिवस आईने सांगितलं होतं की बाबा तुझा मुरम जो इकडे पडलाय ना, तर तू उचलून घे, तू JCB आण, तुझा मुरम ओढून घे. नाही तर काय होईल की तू म्हणशील परत माझा मुरम कुठे गेला, ओढून नेला. मी ह्या खोडी कशासाठी करायच्यात नेमक्या? हे कशासाठी करायचं या सगळ्या गोष्टी? एवढे पण वडील माझ्या घरचंच त्यांना मी काम करून देत नाही, हे लोकांचं कशाला काम करतील ते? हे असे मुद्दे, असे प्रॉब्लेम आहेत सगळे. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून तर याला हा भेटेल कसा कुठं ना, तर ती ही गोष्ट करायची अशी. बरं, माझ्याकडून झाली इथपर्यंत ठीक आहे, मग ह्या पूर्ण प्लॉटला काय झालं? पूर्ण प्लॉट सोडून गेलाय, ह्या प्लॉटचं काय झालं?
ही पण विशेष गोष्ट आहे, इथला पण माल काढलेला नाहीये. कुठलाच नाही. दिसतंय. माल काढायचे दिवस निघून गेलेत. एकही कांदा यातला मार्केटला गेला नाही. कारण काय? का नाही गेला? बरं इथं तर काही मी अडवलं नाही किंवा इथं मी काही नुकसान केले नाही, मग का नाही गेला हा माल? असं मी काल ऐकलंय, तो त्यांचा एक सहकारी होता त्यांच्या बरोबर, त्याच्याकडून ऐकलंय का ते गिरगायवाल्यांना सगळ्या देऊन टाकले, का घेऊन जा बाबांनो, हे सडलंय आता घेऊन जा म्हणून. मग हे कशासाठी? का दुसऱ्याचं नाव बदनाम करायचं आणि घेणं देण्याचं?